नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी कांदा लसूण विरहित कुरडईची भाजी कशी करायची ते पण. ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते. ज्या मैत्रिणी गुरुचरित्राचे पारायण करतात त्यांच्यासाठी आजची ही स्पेशल रेसिपी. चला तर मग करूयात आपल्या रेसिपीला सुरुवात. तर त्यासाठी इथे 1 वाटी कुरडईचा भुगा घ्यायचा आहे आणि आता यामध्ये कुरडई बुडेल इतकं पाणी यामध्ये टाकायचं आहे. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला ही कुरडई भिजत ठेवायची आहे. तर इथे अर्धा तास झालेला आहे. कुरडई छान अशी भिजली आहे. आता यातलं पाणी काढून टाकायचं. तर इथे यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. इथे तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकायची, 1 चमचा हिंग, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. आता हे टोमॅटो 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं. आता इथे 1 मिनिटभर टोमॅटो छान असा परतून झालेला आहे. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा सांबार मसाला, चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता एकदम थोडंसं पाणी टाकायचं आणि आता हा टोमॅटो त्यामध्ये 1 मिनिटभर शिजवून द्यायचा. तरी ते स्लो गॅसवर हे टोमॅटो छान असं शिजलं. यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे. आता यामध्ये ही भिजवलेली कुरडई टाकायची. आता गॅसची फ्लेम फुल करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर फुल गॅसवर हे छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता गॅस पूर्णपणे स्लो करायचा. त्यामध्ये मॅगी मॅजिक मसाला टाकायचा, अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा. आता गॅस बंद केल्यानंतर यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करायचं. आणि ती आपली मस्त अशी कांदा लसूण विरहित कुरडईची भाजी तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कांदा लसूण विरहित भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.